शिवानंद शेट्टी, माजी नगरसेवक. हे रहिवासींचा एक डिमांड होता खरोखर, म्हणजे इकडे सर्वात मोठा म्हणजे या अंधारातमध्ये चेन स्नॅचिंग व्हायचं. कमीत कमी 4-5 केसेस, म्हणजे इकडे बायका सिंगल कोणी चालून जाऊ शकत नाही. मनीष पिंपळे, मी इथे गोराई 3मध्ये चिन्मय बिल्डिंगमध्ये राहतो आहे मागच्या 15 वर्षापासून. आणि हा जो आमचा एक आतला रस्ता आहे शांतीदान आश्रमपासून 1 किलोमीटरचा, तो कम्प्लिटली अंधारात होता. इथे लाईट्स नव्हते रोडवरती. येणाऱ्या जाणाऱ्या आई भगिनींना आणि आम्हाला रात्रीचं अंधारात चालायला लागायचं. भौगोलिकदृष्ट्या पाहता ही गोराई 3 हा जो भाग आहे हा एका शेवटाकडे येतो आहे, परंतु त्यानंतर या रस्त्याचं विद्युतीकरण न झाल्यामुळे इथे फारच समाजविघातक अशी कार्य घडत होती. उदाहरणार्थ तरुण मुलामुलींचे गोळके, गर्दुले यांचा त्रास इथे प्रकर्षाने जाणवत होता. लाईट नसल्यामुळे गर्दुल्यांचा जो एक मोठा वावर वाढला होता त्याने आम्ही फारच पीडित होतो. अंधाराचा फायदा घेऊन ते करत होते. पण आता आज इथे या ठिकाणी तुम्ही बघतायत तर फुल अख्ख्या रोडवरती लाईट्स आणि खांबं लावलेले आहेत रिलायन्सच्या थ्रू. आमचे जे माजी नगरसेवक आहेत शिवानंद शेट्टी साहेब, त्यांच्या आज प्रयत्नांनी आज इकडे यश आलेलं आहे. इथल्या ज्या नागरिक सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्याचा BMCनी अगदी नकार दिलेला होता. आमचे जे माजी नगरसेवक आहेत शिवानंद शेट्टी साहेब, त्यांच्या आज प्रयत्नांनी आज इकडे यश आलेलं आहे. हा जो काय प्रकार घडत होता आणि त्याच्यावर जो काय उपाय आमच्या शेट्टी साहेबांनी केला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्याचा आपण इथे प्रशंसा त्यांची करणं गरजेचंच आहे. त्यांच्या अथक प्रयत्नासाठी त्यांचे आभारी मानतो. शिवा शेट्टी साहेब असेच कार्यरत राहा. शिवरेज लाईन, पाण्याचं लाईन, आता ड्रेनेज लाईनचं ते सर्व इश्यू आहेत. आता महानगरपालिकेने नवीन टेंडर काढलं आहे W375 म्हणून. कुठला कॉन्ट्रॅक्टर लागतो ते बघून आहे ना, आणि लवकरात लवकर तुमचा हा रोड, पाणी आणि शिवरेज लाईनचं आहे पुढच्या टप्प्यामध्ये आपण हे काम म्हणजे 2 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. याच्या नागरिकांनी एक नोंद घ्यायला पाहिजे. हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया आणि खरोखर मनापासून सर्वांचा आभारी आहे.